गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. कसे आहेत बाळ सगळे तुम्ही? मजेत ना? चला, व्हेरी गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग बेटा. चला बघा, आता आपलं थोडंसंच बाकी राहिलं, 2 क्लास राहिले फक्त सिलेबसचे. त्यानंतर आपण प्रॅक्टिस घेऊया वाटल्यास पेपरची. मजा येते ना? म्हणजे आपण आपला क्लास कसा संपवला तुम्हाला कळलं पण नाही ना. पूर्ण सिलेबस झाला आपला, है ना? बस आता आजचा क्लास आणि उद्याचा क्लासचे 2 क्लास शिल्लक आहेत तुमचे. त्यानंतर मग आपण पेपर प्रॅक्टिस घेऊया. चालेल? आणि तुम्ही सगळ्यांनी छान क्लासला राहिलेत, सगळे रोज हजर राहिलेत, शेवटपर्यंत क्लास बघितलेत. आता तुम्हाला याचा खूप छान फायदा होणार आहे. बघा, आता जशी स्कॉलरशिपची एक्झाम येणार ना, तेव्हा परत एकदा रिवाईज करून घ्यायचे, सगळे क्लास रिवाईज करायचे आणि केअरफुली छान बघायचे. खूप मजा आली मागच्या क्लासला तुम्हाला, है ना? बरोबर. पॅटर्न बघितलेत ना तुम्ही? पॅटर्न तर अगदी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, रोजच्या रुटीन लाईफचा. तुम्ही कुठलं पण डिझाईन घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला पॅटर्न दिसणार. तुम्ही साडी घेतली, समजा आईची साडी, त्याच्यावर एकच एक डिझाईन परत परत आलेलं असतं, पॅटर्न असतं. तुमचे ड्रेस असतात त्याच्यामध्ये एखादं पॅटर्न असतं. आपले कानातले असतात त्याच्यामध्ये एक पॅटर्न असतं. गळ्यातलं असतं त्याच्यामध्ये एक पॅटर्न असतं. असं सगळ्यांमध्ये पॅटर्न असतं. आपण छान झोपतो ना बिछाण्यावर, बेडवर, त्याच्यावर चादर टाकली असते, त्याच्यावर पण एक पॅटर्न असतं. शर्ट घालता तुम्ही मुलं, ते शर्टवर पण एक पॅटर्न असतं. शेत आहे तुमच्याकडे, शेतात पण जी पिकं घेतली जातात त्याचं पण एक पॅटर्न असतं. म्हणजे असं पॅटर्न असतं, आहे की नाही? म्हणजे नेहमी नेहमी विशिष्ट क्रमाने येत असलेली आकृती, वस्तू, संख्या, जे काही असेल ते त्याला म्हणतात पॅटर्न. तुम्ही छान समजून घेतलं, तुम्हाला धम्माल मजा आली आली की नाही? आज पण आपण छान समजून घेऊया. अतिशय सुंदर आणि सोप्या कॉन्सेप्ट आज मी तुमच्या घेणार आहे, की ज्या तुम्हाला अतिशय आवडणार आहे. त्यानंतर तुमचा हा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होणार आहे की नाही? चला बालमित्रांनो, चलायचं, आजचा क्लास सुरू करायचा. आर यू रेडी गाईज? चला तर मग सगळ्यांनी मिळून आपण आज सुरुवात करूया. तर आपण आज काय घेणार आहोत? तर आज पण आपण जॉमेट्रीचाच भाग घेणार आहोत. जॉमेट्रीच्याच भागामध्ये आपण समोर जाणार आहोत. आणि आजचा आपला भाग आहे क्यूब आणि क्यूबाईड, किंवा क्यूबाईड आणि क्यूब, हे दोन शिकणार आहोत आपण. यापूर्वी बघा, मी तुम्हाला रेक्टँगल पण सांगितलं आणि स्क्वेअर पण सांगितला. रेक्टँगल आणि स्क्वेअर मध्ये जो डिफरन्स आहे ना, तोच डिफरन्स क्यूबाईड आणि क्यूब मध्ये आहे. फक्त काय आहे, रेक्टँगल आणि जो आपला स्क्वेअर आहे 2D आहे, आणि आपली जी क्यूबाईड आणि क्यूब आहे हे मात्र 3D आहे. ओके, मी तुम्हाला ते पण सांगितलं तर 2 डायमेन्शन आणि 3 डायमेन्शन. बघा, आपला मागचा झालेला अभ्यास आपला कसा कामात येतो, आहे की नाही? आज आपण 3D शेप्स म्हणजे काय, किंवा 3D वस्तू म्हणजे काय, किंवा 3D शेप कसे असतात, यामध्ये 2 शेप बघणार आहोत आपण. आणि ते आहे क्यूबाईड आणि क्यूब. ओके, तुम्ही फक्त डोक्यात ठेवायचं की क्यूबाईड म्हणजे रेक्टँगल. ओके, म्हणजे असं डोक्यात ठेवायचं, म्हणजे नाही तसं, ती 2D आणि हा 3D आहे. पण शेप मध्ये लक्षात ठेवायचं की क्यूबाईडचा शेप कसा असतो, तो रेक्टँगल, म्हणजे इष्टिकाची ती आयत. ओके, आणि स्क्वेअर तर क्यूब, घन, म्हणजे चौरस आकृती. म्हणजे दोन्ही एक आयताकृती आहे आणि एक चौरस आकृती आहे. ओके, आणि जे नियम चौरसाला लागू पडतात तेच नियम घनाला सुद्धा लागू पडतात, किंवा जे नियम आयताला लागू पडतात तेच इष्टिका चित्तीला लागू पडतात. ओके, बघायचं आपण, जायचं पुढे. ओके, चला तर मग आज आपण बघूया क्यूबाईड आणि क्यूब. आता सर्वप्रथम आपण समजून घेऊया क्यूब. आता क्यूब मध्ये काय समजून घ्यायचं? आता तुम्हाला, तुझं नाव काय, कोणत्या वर्गात असतो, कुठल्या गावाला आहे, तुझ्या शाळेचं नाव काय, तुझे बाबा काय करतात, तुझी आई काय करते, तुला भाऊ किती, तुला बहीण किती, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमची माहिती घ्यायसाठी मला असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारावे लागतील की नाही? मग एक क्यूबाईडची जर आपल्याला माहिती करून घ्यायची किंवा ओळख करून घ्यायची असेल, तर त्याला सुद्धा काही माहिती करून घ्यावं लागेल, की त्याला कोण आहे, काय आहे, किती आहे की नाही? मग चला तर मग आज आपण एक क्यूबाईडची आपण ओळख करून घेऊया. मग क्यूबाईडला काय काय आहे बघा. मग आपण काय बघणार आहोत, तर पृष्ठे, कडा आणि शिरोबिंदू, ज्याला मराठीत पृष्ठे, कडा आणि शिरोबिंदू म्हणतात, ज्यालाच तुम्ही इंग्लिशमध्ये फेसेस, एजेस आणि व्हर्टायसेस म्हणतात. ओके, बघा आता ही आहे क्यूबाईड, दिसते तुम्हाला सगळ्यांना? क्यूबाईड म्हणजे इष्टिका चिती. आता बघा, ही इष्टिका चिती आहे. या इष्टिका चितीला पृष्ठे म्हणजे फेसेस किती आहेत? आता पृष्ठ म्हणजे काय, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही परीक्षेला पृष्ठ घेऊन जाता ना, जाता की नाही? बरोबर, पृष्ठ घेऊन जातो आपण पेपर खाली ठेवायला.
कारण पेपर खाली ठेवायला छान अक्षर येतं ना, मग त्याला म्हणतात पृष्ठ. तर ते पृष्ठ कसं असतं, सेम इथे ती कन्सेप्ट लागू होते बघा. हे सुद्धा पृष्ठ आहे, याला फेसेस म्हणतात. बघा ही जी आहे क्युबाइड इष्टिकाची ती हिचं ए बी सी आणि डी हे जे आहे ना, ABCD दिसते तुम्हाला असं पूर्ण, हे एक पृष्ठ आहे. ओके. दुसरं पृष्ठ कोणतं आहे बघा, PQRS. हे कसं आहे, हे दुसरं पृष्ठ आहे. आता बघा हिला किती पृष्ठ आहेत बरं, आणि हे सगळे कसे रेक्टँगल आहेत. 1 2 3 4 बघा, 1 2 3 4 5 आणि एक समोरचं हे एक 6 आणि मागचं 5 6 बघा. हे जे ना 1 हे वालं 2 हे 3 हे 4. आता हे एक समोर दिसतंय बघा, ADSP है ना, हे 5 आणि BQRC हे 6. असे 6 पृष्ठे किंवा 6 फेसेस किंवा 6 फेसेस या क्युबाइडला असतात. किती फेसेस आहेत, 6. समजून सांगू परत बघा, ABCD हा एक झाला, ABCD हे एक पृष्ठ, एक फेसेस झाला. ओके. दुसरा ABQP, ABQ आणि P हा दुसरा झाला. तिसरा PQRS, PQRS हे तिसरा झाला. ओके. चौथा CRSD, CRSD हा चौथा झाला. आता पाचवा बघा, ADSP, ADSP हा झाला पाचवा म्हणजेच 5. आणि सहावा जो आहे तो आहे BQRC. बघा बालमित्रांनो, अशा प्रकारे क्युबाइडला 6 फेसेस असतात, म्हणजे 6 पृष्ठ असतात. आणि ते 6च्या 6 कसे असतात, आयताकृती असतात. कसे असतात, आयताकृती असतात. आणि बघा आता आपण बघूया, आपण आता फेसेस बघितले, तर आपण काय बघणार आहोत की याला शिरोबिंदू किती आहे, म्हणजेच त्याला म्हणतात व्हर्टायसेस. बघा हा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. बघा किती शिरोबिंदू आहे त्याला, म्हणजे व्हर्टायसेस किती आहे इष्टिकाची तिला, म्हणजे क्युबाइडला व्हर्टायसेस किती आहे, 8 व्हर्टायसेस आहेत. किती आहे, 8. कोणते कोणते आहेत बघा, शिरोबिंदू कोणते कोणते बघा, A, नंतर B, नंतर C आणि नंतर D. इकडे P, Q, R आणि S असे 8 प्रकारचे व्हर्टायसेस म्हणजेच शिरोबिंदू या क्युबाइडला आहेत. समजते बालमित्रांनो, समजते तुम्हाला, व्हेरी गुड. आता कडा बघूया. कडा म्हणजेच एजेस. आता एजेस किती आहेत बघा, ही 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. मोजूया आपण मोजूया की बाई 1 2 3 आणि 4. असेच खालच्या 4 झाल्या 8 है ना, ही 5 8 झाल्या 9 10 11 12. परत लक्षात घ्या, हा वरचा जो दिसतोय ABCD याच्या झाल्या 4 एजेस, 4 कडा, 1 2 3 4 4 कडा. खालचा दिसतो PQRS याचे 4, याच्या 4 1 2 3 4 झाल्या. आणि ही आता हे झाल्या 4 आणि 4 8 आणि हे 9 10 11 आणि 12 अशा उभ्या BQ AP CR DS है ना. अशा प्रकारे 12 एजेस किंवा 12 कडा असतात. 12 कडा असतात कशाला, क्युबाइडला. एवढं समजून घेतलं, लक्षात आलं का सगळ्यांच्या, कडा लक्षात आलं. कडा कडा म्हणजे ह्या कडा C आणि R ही दिसते ना सरळ, ही झाली कडा. CD ही झाली कडा. ओके. असे जे एजेस आहेत हे एजेस आहेत 12 आणि पृष्ठ म्हणजे फेसेस आहेत 6 आणि व्हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू आहेत 8. अशा प्रकारे या क्युबाइडला अशा प्रकारे या क्युबाइडची ओळख आपण करून घेतली की हा एक क्युबाइड आहे. या क्युबाइडला फेसेस 6 असतात, एजेस 12 असतात आणि व्हर्टायसेस 8 असतात.
अशी आपण त्याची ओळख करून घेतली. आता एक लक्षात ठेवायचं की हे जे क्युबाइड आहे याचे समोरच्या ज्या हे असतात, पृष्ठ असतात, पृष्ठ बघा, पृष्ठ म्हणजे ही आणि याचे समोरचे पृष्ठ हे सेम टू सेम असतात. हे आणि हे सेम टू सेम असतात. जसं आयताच्या समोरासमोरी म्हणजे रेक्टँगलच्या समोरच्या बाजू समान असतात, तसंच क्युबाइडचे समोरचे पृष्ठ हे कसे असतात, समान असतात. हे ए बी सी डी आणि पी क्यू आर एस हे दोन सेम टू सेम आहे, तर ए बी क्यू पी आणि सी डी एस आर हे दोन समान आहेत. म्हणजे समोरासमोरील फेसेस समान असतात, सेम टू सेम असतात आणि समोरासमोरील कडा समान लांबीच्या असतात. बघा आता समोरासमोरील कडा म्हणजे ही एडी आणि पीएस, एडी आणि पीएस ही सारख्या लांबीची, बीसी आणि क्यू आर ही सारख्या लांबीची. म्हणजे समोरच्या ज्या कडा आहेत त्या कडा ह्या कशा असतात, ही आणि ही आणि ही. ओके, म्हणजे समोरच्या कडा सुद्धा समान असतात. बघा आपण क्युबाइडचं बघितलं, सगळं ओळख करून घेतली क्युबाइडच्या. क्युबाइड आहे याला पृष्ठ किंवा फेसेस 6 आहेत. याला ज्या कडा आहेत त्या कडा मात्र कडा किंवा एजेस ज्याला म्हणतो आपण ते 12 आहेत. जे शिरोबिंदू आहेत ते शिरोबिंदू किंवा व्हर्टायसेस 8 आहेत. समोरासमोरील जे पृष्ठ असतात ते सारखे असतात, म्हणजे समोरासमोरील जे फेसेस असतात ते सेम टू सेम असतात. तसंच समोरासमोरच्या ज्या कडा असतात त्या सेम टू सेम असतात. ओके, डन. एवढं कळलं बालमित्रांनो? लक्षात आलं सगळ्यांच्या क्युबाइड? सगळ्यांच्या लक्षात आलं? नक्की चॅटमध्ये लिहा बरं, मला सांगा, मला चॅटमध्ये की तुम्हाला समजलंय म्हणून. कारण याच्यानंतर मी प्रश्न विचारणार ना, मग प्रश्नाची उत्तर सगळ्यांना आली पाहिजे, आहे की नाही? ओके, आता आपण बघितलं पूर्ण क्युबाइड म्हणजे काय. क्युबाइड कसं असतो? 3D असतो. क्युबाइड 3D असतो. लांबी, रुंदी आणि उंची असते, जाडी पण असते. त्यालाच आपण उंची म्हणतो किंवा जाडी म्हणतो. उंची आणि जाडी सेम मॅटर. ओके, 3 डायमेन्शन. आणि आता बघा, हा पण दुसरी, हा आहे क्यूब, म्हणजे त्याला आपण घन म्हणतो, क्यूब किंवा घन म्हणतो. बघा आता जे घनाला जे पृष्ठ आहेत ते किती आहेत मोजूया आपण घनाचे पृष्ठ. बघा आता काही गोष्टी कशा आहेत, घनाच्या आणि याच्या दोन्ही गोष्टी, काही गोष्टी सारख्या आहेत. बघा घनाच्या आणि क्युबाइडच्या काही गोष्टी अतिशय सारख्या आहेत. बघा आता याला पृष्ठ किती आहेत, फेसेस क्युबाइडला 6 आहेत. याला पण किती आहेत, क्यूबला 1 2 3 4. याला पृष्ठ किती आहे, 1 2 3 4 5 आणि 6. किती आहे, 6 आहे, समोरचा आणि मागचा. बघा क्युबाइडला पण फेसेस 6 आहे आणि क्यूबला पण 6च फेसेस आहे. बघा फक्त फरक काय आहे बघा, हे जे याचे जे असतात ना हे रेक्टँगलचे असतात, याचे फेसेस आयताकृती असतात आणि याचे मात्र घनाकृती असतात. बघा याचे फेसेस तुम्हाला कसे दिसतात, घनाच्या आकाराचे दिसतात, घन स्क्वेअरच्या आकाराचे, म्हणजे चारही बाजू सारख्या, चारही बाजू समान असं दिसतंय तुम्हाला. इथे मात्र समोरासमोरील बाजू समान असं असतं, इथे चारही बाजू समान असतात. इथे पण पृष्ठे 6 असतात, फेसेस 6 असतात, पण हे रेक्टँगल असतात, रेक्टँगल कृती असतात, इष्टिकाची आयताकृती असतात. आणि क्यूबला पण 6 फेसेस असतात, मात्र ते चौरसाकृती असतात. ओके, याला पण जे कडा आहेत त्या कडा किती असतात, 12 कडा असतात. पूर्ण 1 2 3 4 4 and 4 8 9 10 11 12 कडा असतात. आणि याचे पण जे शिरोबिंदू आहेत ना, मोजू आपण, 1 2 3 4 5 6 7 8. याचे पण व्हर्टायसेस किती असतात, 8 असतात. बघा याचे पण व्हर्टायसेस 8 असतात आणि क्युबाइडचे पण व्हर्टायसेस किती असतात, 8 असतात. ओके,
समजून घेतलं आपण. कठीण आहे का काही? दोघांचं पण सेम टू सेम ओळख आहे. याची पण ओळख अशी आहे की याला पण फेसेस 6 आहे, त्याला पण फेसेस 6 आहे. याचे पण एजेस 12 आहे, त्याच्या पण एजेस 12 आहे. याचे पण व्हर्टायसेस 8 आहेत, त्याचे पण व्हर्टायसेस 8 आहे. बघा बालमित्रांनो, इथे जसं आहे सेम टू सेम, तिकडे पण तसंच आहे. इथे समोरासमोरील कडा सारख्या असतात, समोरासमोरील पृष्ठ सारखे असतात. इथे मात्र सर्व पृष्ठ समान असतात. 6ही पृष्ठ समान असतात, सर्व कडा समान असतात. एवढं लक्षात ठेवायचं. कारण हा चौरस आहे, चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात, त्यामुळे याचे सर्व पृष्ठ समान असतात आणि याचे सर्व कडा सुद्धा समान असतात. समजलं का बालमित्रांनो? चला पटकन राईट डाऊन करा. मग चला बरोबर राईट डाऊन करा. आपण पटापट प्रश्न घेऊया. बघा प्रत्येक इष्टिका चितीला म्हणजे क्युबाइडला समान मापाच्या किमान किती कडा असतात? बघा बघा आता प्रश्न समजून घेऊया नीट. प्रत्येक इष्टिका चितीला समान मापाच्या किमान किती कडा असतात? म्हणजे क्युबाइडला किती सेम टू सेम एजेस असतात कडा? तशा पूर्ण एजेस किती असतात? 12 असतात. पूर्ण एजेस किती असतात? कडा किती असतात? 12 असतात. पण आपल्याला हे माहिती आहे की क्युबाइडच्या समोरासमोरीलच कडा कशा असतात? सेम टू सेम असतात. समोरच्या कडा कशा असतात? सेम टू सेम असतात. मग समान मापाच्या किती कडा असू शकतात? किमान कमीत कमी किती असू शकतात? बघा ही आणि ही सेम समोरासमोरची आहे ना, ही आणि ही झाल्या 2, ही आणि ही 3 आणि ही 4. म्हणजे बघा ही आणि ही सेम टू सेम असणार, ही आणि ही सेम टू सेम असणार, कडा म्हणतो आपण. ही आणि ही सेम टू सेम असणार आणि ही सेम टू सेम असणार. म्हणजे समान किती कडा सेम टू सेम असणार आहे? तर समान 4 कडा सेम टू सेम असणार आहे. ओके, म्हणजे आपलं राईट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 4 इज अवर राईट आन्सर. बघा आता पुढचा प्रश्न घेऊया. घनाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? घन मीन्स क्यूब. घनाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? घनाच्या बाबतीत कोणते विधान असत्य आहे? बघा असत्य आहे म्हणजे फॉल्स आहे. घनाची सर्व पृष्ठे चौरसाकार म्हणजे स्क्वेअर असतात. स्क्वेअर सारखी असतात. 2
पृष्ठे म्हणजे फेसेस. घनाला 8 शिरोबिंदू असतात. थर्ड वन इज घनाला 6 कडा असतात. प्रत्येकी एका कडेला समांतर अशा 3 कडा असतात. बघा बालमित्रांनो, नीट समजून घेऊया प्रश्न. घनाच्या बाबतीत म्हणजे क्यूबच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते सेंटेन्स असत्य आहे म्हणजेच फॉल्स आहे म्हणते. पहिलं काय आहे की घनाची सर्व पृष्ठे चौरसाकार असतात. म्हणजे क्यूबची जी फेसेस आहेत ती सगळी स्क्वेअर सारखी असतात, तर ती बरोबरच आहे, एकदम राईट आहे. घनाला 8 शिरोबिंदू असतात. माहित आपल्याला व्हर्टायसेस किती आहे क्यूबला 8 असतात, म्हणजे हे पण बरोबर आहे. घनाला 6 कडा असतात. असतात का सांगा, किती असतात? क्यूबला किती एजेस असतात? बरोबर आहे, क्यूबला 12 एजेस असतात, त्यामुळे हे आपलं राईट आहे. आणि हे सुद्धा बरोबरच आहे की प्रत्येकी एका कडेला समांतर 3 कडा असतात. एक कडेला समांतर 3 कडा, कारण चारही कडा त्याच्या समान असतात, कारण तो क्यूब आहे. ओके, म्हणून आपलं आन्सर काय राहणार आहे? ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर. चला पटकन लिहा, पुढचा बघूया आपण मग. इष्टिका चितीच्या पृष्ठे इष्टिका चितीच्या क्यूब आहे. इष्टिका चितीच्या पृष्ठे व कडांची संख्या यांची बेरीज ही घनाच्या कडा व शिरोबिंदूच्या संख्येच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? दोनने कमी, दोनने जास्त, 6ने कमी, 6ने जास्त. बघा प्रश्न नीट समजून घेऊया बालमित्रांनो. काय म्हटलंय? प्रश्न नीट वाचायचा, दोनदा समजून घ्यायचा आणि सोडवत द्यायचं. इष्टिका चितीच्या पृष्ठे व कडांची संख्या. इष्टिका चिती क्यूबॉइड, क्यूबॉइडची पृष्ठ किती असतात? पृष्ठ 6 व कडांची संख्या किती आहे? 12. यांची बेरीज केली आपण.
घनाच्या कडा, आता घनाचे कडा किती असतात 12, घनाच्या कडा किती असतात बघा, इष्टिकाची तिचे पृष्ठे फेसेस, कडांची संख्या एजेस यांची ऍडिशन किती आली 18, ही आपल्या क्यूबच्या एजेस प्लस शिरोबिंदू म्हणजेच व्हर्टायसेस किती असतात, व्हर्टायसेस 8 यांची बेरीज ही किती झाली 20. तर बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे, घनाच्या कडा व यांची बेरीज याच्यापेक्षा किती, यांची बेरीज याच्यापेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे, यांची बेरीज याच्यापेक्षा कितीने कमी आणि किती जास्त आहे, तर 20 पेक्षा 18 कितीने कमी आहे, 2 ने कमी आहे, 2 ने कमी आहेत. म्हणजे आपला आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट आन्सर. बघा किती सोपा प्रश्न आहे की जी क्यूबॉइड आहे, क्यूबॉइडचे जी फेसेस आहेत ते 6 आहे, एजेस 12 आहे, त्यांची जर ऍडिशन केली तर 18 होते. आणि जर आपला जो क्यूब आहे त्या क्यूबची जी कडा आहेत म्हणजे एजेस आहेत प्लस जर आपण व्हर्टायसेस केले तर त्यांची ऍडिशन 20 येते. याच्यापेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे, त्याच्यापेक्षा ही 2 ने कमी आहे, 2 ने लेस आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट आन्सर. पुढचा क्वेश्चन बघूया. आता पुढच्या क्वेश्चन साठी आपल्याला एक आकृती काढायची आहे, आपल्याला एक फिगर काढायची आहे. बघा समजून घेऊ आपण. पण तुम्ही राईट डाऊन करा, मी मग हे काढते. बघा ही फिगर आहे, बघा ही आकृती आहे, ही क्यूबॉइडची आकृती आहे, क्यूबॉइडची फिगर आहे. याच्यावर आधारित क्वेश्चन दिलेले आहे, ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. पुढील पैकी कोणत्या जोडीतील, पुढील पैकी कोणत्या जोडीतील कडांची लांबी समान नाही, ए ऑप्शन नंबर 1 इज ए बी व पी क्यू, ऑप्शन नंबर 2 इज ए डी व बी सी, ई एस व एस आर, ए पी व बी आणि सी. बघा आपण क्वेश्चन नीट समजून घेऊया. पुढील पैकी कोणत्या जोडीतील कडांची लांबी समान नाही, कडा एजेस कोणत्या एजेसची लांबी समान नाही. आता तुम्हाला माहिती आहे क्यूबॉइड आहे, हा क्यूबॉइड असल्यामुळे याचं काय असतं, समोरच्या कडा सारख्या असतात, समोरासमोरील कडा कशा असतात सारख्या आहेत. आता आपण पाहून घेऊ कोणत्या कोणत्या समोरासमोर नाही. आता बघा ही ए बी, ही ए बी आणि ही पी क्यू सारख्या आहे, समोरासमोर आहे. बघा ए बी आणि पी क्यू ह्या सेम टू सेम आहे, म्हणजे समान आहेत ह्या ए बी आणि पी क्यू. ओके. त्यानंतर ए डी व बी सी, बघा ए डी आणि बी सी
ईडी आणि बीसी हे आपण समोरासमोरील आहे, ईडी आणि बीसी. आता थर्ड आहे डीएस व एस आर. तर बघा डीएस दिसते आणि बघा ही डीएस आहे आणि ही एस आर आहे. या समान नाही होणार ना. डीएस ला कोणती रेंज सी आर राहील कारण ते समोरासमोरील कडा सेम असतात. डीएस आणि एस आर या समोरासमोर नाहीये म्हणजे हेच रॉंग आहे. आणि चौथं पण बघून घेऊ, फोर्थ ऑप्शन एपी, एपी आणि बी क्यू. एपी आणि बी क्यू बघा एपी आणि बी क्यू हे आपण सेम टू सेम आहे आणि ते समोरासमोर आहे. ह्या मात्र समोरासमोर नाही म्हणून ह्या यांची लांबी समान नाही आहे. आणि कोणाची लांबी समान नाही त्यामुळे ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर. यांची लांबी समान नाही. त्याचा पुढचा पण क्वेश्चन याच आकृतीवर डिपेंड आहे, याच आकृतीवर अवलंबून आहे. जर एडी ची लांबी, जर एडी ची लांबी 3.5 सेंटीमीटर असेल तर क्यू आर ची लांबी किती? बघा ऑप्शन नंबर 1 इज 3.6 सेंटीमीटर, ऑप्शन नंबर 2 is 3 centimeter, option number 3 is 4 centimeter, and option number 4 is 3.5 centimeter. चला बाय मित्रांनो, हा क्वेश्चन तुमच्यासाठी. चला मला चॅट मध्ये लिहून पाठवा आता हे पटापट क्वेश्चन वाचा. जर एडी ची लांबी 3.5 सेंटीमीटर असेल तर क्यू आर ची लांबी किती? बघा आताच आपण पहिले वर्ड बघितलाय तसंच क्वेश्चन आहे हा खाली की एडी ची लांबी. पटापट चला सगळ्यांनी मला चॅट मध्ये लिहून पाठवा बरं. चलो जल्दी जल्दी देखते हैं आज, है ना. चला पाहूया किसमें कितना है दम, है ना. चला सांगा पटापट, मला दाखवा, बघूया मला. बघू बरं माझ्या बाळांना, माझ्या छोट्या छोट्या मुलांना, बच्चांना काय काय समजलं बरं. सांगताय तुम्ही, लिहून पाठवताय मला. व्हेरी गुड, शाबास बेटा. बघा आता बघून घ्या, समजून घ्या. जर एडी, ही एडी, ही एडी ही एडी नाही बरं, एडी ची लांबी 3.5 सेंटीमीटर असेल म्हणते. ही जर 3.5 सेंटीमीटर असेल तर क्यू आर, आता क्यू आर बघा या समोरचे समोरासमोरील आहेत, दोन्ही याच्या समोरासमोरील आहेत. आता या दोन्ही समोरासमोरील असल्यामुळे या दोन्ही कशा असणार आहे, समान असणार आहे. म्हणजे ही जर 3.5 सेंटीमीटर असेल तर ही सुद्धा 3.5 सेंटीमीटरच असणार आहे. कारण आपण आताच बघितलं की समोरासमोरील ज्या हे असतात कडा असतात त्या कशा असतात, समान असतात. म्हणून जर एडी 3.5 असेल तर क्यू आर सुद्धा 3.5 सेंटीमीटर असणार आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज अवर राईट आन्सर. आणि त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा यावरच आधारित आहे, याच फिगरवर आधारित आहे. क्वेश्चन नंबर 6, ए पी क्यू बी या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, एरिया 10.5 चौरस सेंटीमीटर. बघा एरियाला की चौरस येतो ना, तुम्हाला माहित आहे आता ते चौरस काय येतं आहे. जर ए पी क्यू बी, ए पी क्यू बी व सी डी एस आर या दोन पृष्ठांना आतून चंदेरी कागद लावायचा असेल चंदेरी कागद लावायचा असेल तर त्या कागदाचे क्षेत्रफळ किती असावे.
अतिशय सोपा आहे, मोठा आहे म्हणून घाबरून जायचं नाही, अतिशय सोपा क्वेश्चन आहे. ऑप्शन नंबर 1 इज 21 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 2 इज 10.5 चौरस सेंटीमीटर. and 3 is 20 चौरस सेंटीमीटर. आणि ऑप्शन नंबर 4 इज 10 चौरस सेंटीमीटर. बघा बालमित्रांनो, छान समजून घेऊया. बघा काय म्हटलं त्यांनी, APQB. APQB बघा आता APQ आणि हा B हे दिसतंय तुम्हाला. या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ याची किती आहे, 10.5 चौरस सेंटीमीटर आहे. जर APQB व CDSR म्हणजे बघा आता बघा, हे दोन्ही समोर आहे, समोरासमोरील पृष्ठे समान असतात. समोरासमोरील पृष्ठे समान असतात, हे पाहिले आपण क्युबाइडचे. मग जर हा 10.5 चौरस सेंटीमीटर असेल तर हा सुद्धा 10.5 चौरस सेंटीमीटर असणारच आहे. आता आपल्याला काय करावं लागणार आहे, या दोघांची काय करावं लागणार आहे, ऍडिशन करायचं आहे. कारण या दोघांना काय करायचं आहे, आतून चंदेरी कागद लावायचा आहे. आता चंदेरी कागद लावायचा आहे दोघांना, तर मग किती आणला पाहिजे तो, दोन्ही मिळून किती आणावं लागेल, यासाठी आपल्याला दोघांची ऍडिशन करावी लागेल. दोघांची ऍडिशन केली तर आपल्याला मिळते 21 चौरस सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला याला किती कागद लावावं लागेल, दोघांचं क्षेत्रफळ किती असेल, या कागदाचे क्षेत्रफळ किती असायला लागेल दोघांना लावायसाठी, तर ते पाहिजे 21 चौरस सेंटीमीटर. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट आन्सर. हा किती सोपं आहे बालमित्रांनो. तर या ज्या फिगर आहे या फिगरवर आपल्याला एकूण 3 क्वेश्चन दिलेले आहेत, ते तुम्ही पटापट आता राईट डाऊन करा. बघा बालमित्रांनो, तोपर्यंत आपण प्रश्न लिहूया पुढचा. एका घनाकृती डब्याच्या घनाकृती म्हणजे क्यूब, डब्याच्या एका पृष्ठाचे म्हणजे फेसेस, पृष्ठाचे क्षेत्रफळ एरिया 36 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या डब्याच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ किती असेल. वन 36 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 2 इज 144 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 3 इज 216 चौरस सेंटीमीटर. and option number 4 is 72 चौरस सेंटीमीटर. बघा बालमित्रांनो, अतिशय सोपा क्वेश्चन आहे हा. एका घनाकृती क्यूब आहे, क्यूबाचा तो डबा आहे, क्यूबाकृती डबा आहे. आणि त्या आता समजा हा बघा, हा है ना, ताईने केला तर हा डबा आहे ना, हा क्यूब आहे, हा क्यूबाकृती डबा. या डब्याचं एका पृष्ठाचं एक जे फेसेस आहे
याचं काय म्हणतो तो, याचं क्षेत्रफळ आहे म्हणते 36 चौरस सेंटीमीटर एकाचं. तर त्या डब्याच्या सर्व पृष्ठाचे क्षेत्रफळ किती आहे? आता एकाचं 36 आहे. किती पृष्ठ असतात, किती फेसेस असतात क्यूबला? किती फेसेस असतात बघा, 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 आणि 6. किती फेसेस असतात? 6. एकाचं जर 36 असेल तर 6चं किती असणार आहे? एकाचं 36 असेल तर 6चं किती, तर ते येणार आहे 216 चौरस सेंटीमीटर. इतकं सोपं आहे बालमित्रांनो. एका पृष्ठाचा त्यांनी एरिया दिलेला आहे, तो आहे 36 चौरस सेंटीमीटर. मग एकाचं 36 चौरस सेंटीमीटर आहे, मग बाकीचे 6 आहेत, म्हणून मग 36 × 6 केले तर आपल्याला आन्सर मिळालं 216 चौरस सेंटीमीटर. आणि ते आहे ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर. बघा पुढचा क्वेश्चन बघूया आपण. घनाच्या कडा या घनाच्या शिरोबिंदू व पृष्ठांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? 2018 ला आलेला क्वेश्चन आहे, 2018 ला विचारलेला क्वेश्चन आहे. ऑप्शन नंबर 1 आहे 2 ने मोर जास्त, 4 ने लेस म्हणजे 4 ने कमी, 2 ने लेस 2 ने कमी, आणि 4 ने मोर म्हणजे जास्त. ओके, समजून घेऊया बालमित्र. अतिशय सोपा क्वेश्चन आहे हा. बघा, घनाच्या कडा, कडा म्हणजे एजेस, घनाचे शिरोबिंदू व्हर्टायसेस, पृष्ठ फेसेस, सगळं घनाचंच आहे. आता घनाच्या कडा किती असतात? 12. घनाचे शिरोबिंदू किती असतात? 8. घनाच्या कडा या ह्या घनाच्या ज्या कडा या घनाचे शिरोबिंदू किती? 8 आणि पृष्ठ किती? 6. यांची ऍडिशन करायची. घनाचे शिरोबिंदू पृष्ठांच्या बेरजेपेक्षा म्हणजे याच्या बेरजेपेक्षा किती होणार? याची ऍडिशन किती होणार? किती झाली? 14. आणि याच्या एजेस किती आहेत? 12. आणि याचे व्हर्टायसेस आणि फेसेसची जर ऍडिशन केली ती येते 14. हे आहे 12 आणि हे आहे 14. त्याच्यामध्ये कितीने जास्त आहेत? ह्या घनाच्या कडा ह्या याच्यापेक्षा कितीने जास्त आहेत की कमी आहेत? तर ह्या 14 पेक्षा 12 2 ने काय आहेत? कमी आहेत. 14 पेक्षा 12 2 ने काय आहेत? कमी आहेत. 2 ने लेस आहे, आणि म्हणून आन्सर नंबर 3 इज अवर राईट आन्सर. काय बालमित्रांनो, मजा येते ना? चला लिहा सगळ्यांनी. मजा येत असेल तर मग आम्हाला लिहून पाठवा. चला लिहून पाठवा आणि सगळ्यांनी लाईक करा क्लासला. खूपच लाईक कमी येत आहेत तुमचे. तुम्ही खूप सगळेजण प्रेझेंट असता पण लाईक करत नाही क्लासला. चला पटापट लाईक करा सगळ्यांनी. सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा. सगळ्यांनी पटापट पटापट झालं पाहिजे बघा. चला लिहून काढा पटकन. तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक करायला काही हरकतच नाही आहे की नाही? बघा आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. दोन सेंटीमीटर बाजू असलेले किती घन
एकमेकावर रचावे म्हणजे 20 सेंटीमीटर बाजू असलेला घन मिळेल, म्हणजे क्यूब मिळेल ना. बघा क्यूबचे सगळ्या साईड सारख्या असतात हा. 10, 100, 1000, 200. बघा इतका छान आहे क्वेश्चन. आता बघा हा काय 2 सेंटीमीटर बाजू असलेले एक एक घन एक क्यूब आहे. बघा एक छोटा क्यूब काढते मी. एक हा क्यूब आहे, याची एक जी बाजू आहे ती 2 सेंटीमीटर. किती आहे? 2 सेंटीमीटर. असे किती क्यूब एकावर एक रचले आपण तर त्याची एक बाजू किती होईल? 20 सेंटीमीटर होती. एक बाजू 2 सेंटीमीटरचा असे क्यूब आहे. असे आपल्याला किती क्यूब एकावर एक ठेवावे लागतील की सगळे त्याची एक बाजू 20 सेंटीमीटर होईल. आता आपल्याला एका बाजूचा विचार करून चालणार नाही, कारण ते आपल्याला म्हणजे त्याची आपल्याला लेंथही पाहिजे, लांबी पाहिजे, रुंदी पाहिजे आणि उंची पण पाहिजे. त्याची उंची पण पाहिजे, हाईट पण पाहिजे. तिन्ही गोष्टी पाहिजे आपल्याला, कारण ते काय आहे? घन आहे. म्हणजे लांबी इंटू रुंदी इंटू उंची असं तीनही पाहिजे. जर आपण एका याचा विचार केला 2 चे किती घेतले तर येणार, तर 2 × 10 केले तर आपल्याला मिळणार 20 है ना. म्हणजे असे जर 2 चे 10 मिळवले, 10 एकावर एक ठेवले क्यूबॉइड तर आपल्याला 20 मिळते एक बाजू. पण आपल्याला काय करावं लागते? एकच बाजू नको ना, आपल्याला तिन्ही साईड हव्या आहेत आपल्याला. त्यामुळे ही पण आपल्याला 10 लागेल, ही पण आपल्याला 10 लागेल आणि ही पण आपल्याला 10 लागेल है ना. या तिन्ही जर 10 असतील तर आपल्याला मिळेल, त्याची आपल्याला काय मिळेल? घन मिळेल. 1000 चा घन मिळेल आपल्याला. 20 सेंटीमीटर बाजू असलेला 1000 चा काय मिळेल आपल्याला? घन मिळेल. बघा इथे मात्र तुम्ही हा विचार करायचा की आपल्याला तीनही गोष्टींचा विचार करावा लागेल रचवताना, कारण रचवताना आपल्याला हे पाहिजे हे पाहिजे अशी जाडी असे रचवणार ना आपण. एकावर एक क्यूब ठेवत जाणार ना असे है ना. म्हणजे हे पण पाहिजे, हे पण पाहिजे, ही हाईट पण पाहिजे, त्याची किती हाईट असायला पाहिजे. म्हणून आपण तीनही गोष्टीचा जर विचार केला, पहिले आपण एक काढली तर एक काढली आपण 20 डिवायडेड केले किंवा 2 न किती मी 2 ला गुणलं तर आपल्याला 20 मिळतात. असंही केलं तरी तुम्हाला आन्सर मिळणार 10. म्हणजे एक बाजू जर 10 सेंटीमीटर असेल तर मग आपल्याला तीनही याचा विचार करावा लागतो आणि म्हणून मग आपल्याला तिने याचं जर आन्सर काढलं तर ते आन्सर येतं आपल्याला 1000 आहे की नाही. बघा बालमित्रांनो, आता आपण पुढचा घेऊया क्वेश्चन. काय मग मजा येते की नाही? हा चला पुढचा क्वेश्चन बघूया आपण. एका इष्टिकाचिती आकाराच्या पाण्याच्या टाकीच्या तळाची लांबी 5 मीटर, रुंदी 3 मीटर व उंची 2 मीटर.
आहे तर तिच्या तळाचे क्षेत्रफळ किती? तिच्या तळाचे क्षेत्रफळ एरिया विचारला किती? बघा बालमित्रांनो, प्रश्न नीट समजून घेऊया. एका इष्टिका चिती आकाराचे क्युबॉइड आकार आहे. पाण्याची टाकी आहे क्युबॉइड आकाराची. तळाची, तळ म्हणजे खालचा भाग, खालचा भाग. लांबी 5 मीटर आहे, रुंदी 3 मीटर आहे व उंची 2 मीटर आहे. तर तिच्या तळाचे क्षेत्रफळ किती? विचारलं कशाचं आहे? तळाचं क्षेत्रफळ विचारलंय. कशाचं विचारलंय? तळाचं क्षेत्रफळ. आता बघा, ही पण दिली आहे, ही पण दिली. तर हे तळाचं खालचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. हा एरिया किती आहे? आता खालचं विचारलं असल्यामुळे आपल्याला फक्त लांबी आणि रुंदीचीच गरज आहे. पाण्याच्या टाकीचं विचारलं का आपल्याला? पाण्याच्या टाकीचं जर विचारलं तर मग आपल्याला उंची लागणार, पाण्याच्या टाकीचं क्षेत्रफळ पूर्ण. पण त्यांनी काय म्हटलं, फक्त तळाचं विचारलं. तळ म्हणजे खालचा काठ, खालचा काठ, खालचा भाग तळ. तर तळाचं क्षेत्रफळ एरिया विचारले. तळाचं एरिया विचारल्यामुळे इथे हाईटची आपल्याला गरज नाही. हाईट असणे गरजच नाही हाईटची. त्यामुळे आपण लांबी गुणिले रुंदी घेऊ. तर लांबी किती आहे? 5 आणि रुंदी किती आहे? 3. म्हणजे ते झालं चौरस मीटर. 15 चौरस मीटर. असं का काढलं आपण? कारण इथे आपल्याला बुड म्हणजे बुडाची, पाण्याच्या टाकीचं जे बुड आहे, तळ आहे, त्याचं क्षेत्रफळ विचारलंय. त्याच्या क्षेत्रफळाचं आपल्याला उंचीची गरज नाही, त्यामुळे आपण लांबी गुणिले रुंदी घेतलं आणि त्यामुळे आपला आन्सर आला आहे ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट आन्सर. म्हणून लक्ष ठेवायचं बालमित्रांनो. नाहीतर तुम्ही काय करा, 5 × 2 कराल, आहे की नाही, आणि सरळ सरळ 30 करा, 30 उत्तरला गोल करा, ते रॉंग होईल. म्हणून लक्षात ठेवायचं, क्वेश्चन 2दा वाचायचा, नीट वाचायचं, नीट समजून घ्यायचं. क्वेश्चन जर नीट समजला तर तुम्हाला आन्सर मात्र नीट देता येतं, व्यवस्थित काढता येतं बालमित्रांनो, आहे की नाही. चला तर मग आज तर तुम्हाला छानच समजलं असेल. समजलं की नाही? आज खूप मज्जा आली. आज क्लासमध्ये सगळ्यांना खूप सोपं वाटलं, छान छान वाटलं सगळ्यांना. नक्की नक्की ना? चला तर मग सगळ्यांनी लाईक करा पटापट. आणि बालमित्रांनो, असेच आपण भेटूया उद्या पण. आता कशाची वेळ झाली आहे मग सांगा सगळ्यांनी. चला तर मग आता वेळ झाली आहे सगळ्यांना बाय बाय करायची. बाय बाय बाय.